की राज्यातलं राजकारण सध्या दिशा सालियन या प्रकरणानं पुन्हा तापतंय आणि अशात आता सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। दिशा सालियनच्या वडिलांना याचिका दाखल केली की करायला लावली असा सवालच आता अमोल मिटकरींनी सरकारला विचारलाय आणि घरचा आहेरच त्यांनी दिलाय। औरंगजेबानंतर दिशा सालियन प्रकरणामुळे शेतकरी सोयाबीन सारखे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित असल्याचंही मिटकरी म्हणाले। तर अमोल मिटकरींशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात। प्रश्न आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी खरं तर पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी रीट याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये। काय एकूणच सांगाल, आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यासंदर्भातली याचिकेमध्ये मागणी आहे। 2020चं माझ्या माहितीप्रमाणे प्रकरण आहे आणि आता 2025 आलंय। इतक्या वर्षानंतर परत हे प्रकरण पटलावर कसं आलं? आता तिच्या वडिलांना म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना जर वाटत असेल की आपल्या मुलीला न्याय भेटला नाही तर इतके वर्ष मग त्याबद्दल शांतता का होती? आता काय औरंगजेबाची कबर संपला विषय, आता काय दिशा सालियन विषय आणताय का? प्रश्न असा आहे की परत आज मला सकाळी शेतकऱ्यांचे फोन आले, आमच्या जिल्ह्यातली नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद आहे। आता 2-3 दिवस या आठवड्याचे राहिले त्यावर तर शेतकरी येऊ द्या। आज तुम्ही दिशा सालियनमध्ये गदारोळ करणार। माझी भूमिका ठाकरे गटाच्या समर्थनाची आहे असं म्हणता येणार नाही। माझी भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका असते। उद्देश असा आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाला तिलांजली देऊ नका। आपण सरकारमध्ये आहोत, शेतकरी आम्हाला जाब विचारतो, त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे। नाफेडच्या खरेद्या बंद आहेत हरभऱ्याच्या, हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे का? सालियन प्रकरण तुम्ही होऊ द्या ना, अधिवेशन होऊ द्या, काढा ती प्रकरणं, मूळ प्रश्नाला बगल देता कामा नये, बस एवढंच आमचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। एकीकडे दिशा सालियनचं नाव पुढे येतंय, दुसरीकडे सुशांत सिंग राजपूत प्रकरण सुद्धा पुढे आलंय। भाजपनं सुशांत सिंग राजपूतच्या मुद्द्यावरून बिहार निवडणुकीत राजकारण केलं आणि म्हणून भाजप आता बिहार आणि पालिका महानिवडणुकीच्या समोर हा मुद्दा काढतंय असा आरोपच रोहित पवारांनी केलेला आहे। इलेक्शन होतं तेव्हा सुशांत सिंग ज्यांनी सुसाईड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शनमध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं। बिहार में चुनावी मुद्दा बना सुशांत सिंह राजपूत की मौत, बीजेपी ने दिया न भूलेंगे ना भूलने देंगे। म्हणजे 4 वर्षानंतर आता भाजपला ज्या गोष्टी ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे, तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे, राज्याची होम मिनिस्ट्री आहे, आतापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोटं हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं। 4 वर्ष तुम्ही आता शांत बसला। आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल। एकंदरीतच नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच असे मुद्दे काढले जातात असा आरोप आता विरोधकांनी केलेला आहे, तर सत्ताधारीतल्या पक्षातल्या नेत्यांनीही काही घरचा आहेर देत हेच वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता सत्ताधारी याला कसं प्रतिक्रिया देत आहेत हे पाहावं लागणार आहे। यानंतर इतरही बातम्या आहेत टॉप 50च्या माध्यमातून ते सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा। दिशावरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोपच तिच्या वडिलांनी याचिकेतून केलाय आणि यात मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पानसोली आणि दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले। मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दिशाच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकल्याचाच आरोप आता करण्यात येतोय। दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, पण त्यांच्या वडिलांनी जर तक्रार केली असेल तर चौकशी झाली पाहिजे असं मत आमदार सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलंय। औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठीच दिशा सालियन फाईल्स बाहेर काढण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। ठाकरे गटाला बदनाम करण्याच्या प्रयत्नामागे कोण आहे हे माहीत असल्याचा दावाही राऊतांनी केलाय। नागपूर दंगली प्रकरणी गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील या तिन्ही पोलीस स्टेशन मिळून 1250 संशयित आरोपींविरुद्ध 6 गुन्हे दाखल झालेत, तर 200 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय। सीसीटीव्ही फुटेज, समाज माध्यमांवरील पोस्ट, मोबाईलमध्ये शूट झालेले व्हिडिओ या सगळ्यांच्या माध्यमातून ओळख पटवली जाते।
नागपूर दंगलीनंतर सोशल मीडियावरती एक भडकवणारी पोस्ट फिरवण्यात आली आहे, ज्यात अभी तो सिर्फ अटॅक हुआ है असा भडकाऊ उल्लेख करण्यात आलाय. या पोस्टच्या माध्यमातून चिथावणी देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तपासात ही पोस्ट बांगलादेशी माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचंही समोर आलंय. त्यामुळे नागपूर पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केलाय. मुंबई पुण्याचा विकास आता सुसाट होणार आहे, कारण केंद्र सरकारनं मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर ते चौक या दरम्यान ग्रीनफील्डला मंजुरी दिली आहे. 6 पदरी हा ग्रीनफील्ड महामार्ग असेल, तर तो पागोटे गाव इथून सुरू होईल आणि मुंबई पुणे महामार्गावरती संपेल. पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 32 गावांसाठी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. शहरातील आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 32 गावांचं कोट्यवधींचा कर महापालिकेला मिळतोय, मात्र रस्ते, शुद्ध पाणी पुरवठा आणि ड्रेनेज नसल्याचा आरोप केला जातोय आणि या सर्व विषयांबद्दल बैठकीत चर्चा होईल. IPS अधिकारी रश्मी करंदीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रश्मी करंदीकरांना आर्थिक गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा समन्स बजावलंय. रश्मी करंदीकरांच्या पतीवरती आर्थिक घोटाळ्याचे 2 गुन्हे दाखल आहेत, तेव्हा पती आणि पत्नीमधल्या आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी करण्यासाठीच रश्मी करंदीकरांना समन्स पाठवण्यात आलंय. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दिमतीला महापालिकेची वाहनं असल्याची धक्कादायक माहिती साम सकाळच्या हाती लागली आहे. मंत्रालयातल्या अनागर विकास विभाग आणि इतर विभागांतील अधिकाऱ्यांना MMR परिसरातील महापालिका वाहनं पुरवत असल्याचाही माहिती आहे. IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांना आर्थिक गुन्हे शाखा दुसरं समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. करंदीकरांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या विरोधात फ्रॉड संदर्भातील 2 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच संदर्भात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात येत आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूबाबत ठाणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या संपूर्ण कार्यवाहीला सरकार आव्हान देणार आहे. राज्य सरकारनं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात तशी माहितीही दिली आहे. दंडाधिकारी अहवालामध्ये 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार धरलं होतं. मुंबईला 238 नवीन लोकल ट्रेन्स मिळणार आहेत. गर्दीच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी केंद्रानं हा निर्णय घेतलाय. अश्विनी वैष्णव यांनी लोकसभा अधिवेशनात या संदर्भात अधिकृत घोषणाही केली आहे. तर या निर्णयामुळे आता प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल. AC क्लास टास्क फोर्समुळे AC लोकलच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेचा AC लोकलचा प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी AC क्लास टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. तर अवघ्या 6 महिन्यात या पथकानं AC लोकलनं प्रवास करणाऱ्या 8,735 प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण केलंय. मुंबईतील वरळीच्या कोस्टल रोडवरून उडी मारून एका 30 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण नैराश्यानं ग्रस्त होता, मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजलेलं नाहीये. पुण्यात कोंढवा इथं पार्किंगवरून वाद झाला. एका तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. कारमधून हत्यार काढून हल्ला करण्यात आला. दरम्यान तरुणाला पोलिसांनी ताब्यातही घेतला. जखमी तरुणावरती उपचार सुरू आहेत. चहल धनश्रीच्या घटस्फोटावरती आज निर्णय होणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार यजवेंद्र चहल हा धनश्री वर्माला 5.5 कोटी रुपयांची पोटगी देणार आहे, ज्यामध्ये चहलनं 2.37 कोटी रुपये आधीच धनश्रीला दिलेत. धाराशिवमध्ये पाणी टंचाई होऊ नये म्हणून दुरुस्तीची किरकोळ कामं केली जात आहेत. दरम्यान सीना कोळेगाव प्रकल्पातून सध्या परांडा शहरास 2 दिवसाआड पाणी पुरवठाही करण्यात येतोय. प्रकल्पात सध्या 67% पाणी साठा आहे. आगामी काळात पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही. सर्व रहिवाशांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल, अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार रवींद्र चव्हाणांनी घेतली आहे. मंत्रालयात 65 इमारतींसंदर्भातील एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बारामतीमध्ये मोठी कारवाई केली आहे. नगर परिषदेचे मुख्य नगर रचनाकार विकास ढेकळेवरकरांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 1,75,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय.
बीड नगरपालिकेकडून शहरातील कचरा गोळा करण्याचं काम घंटागाडी करते. घंटागाडी चालक सर्वसामान्य नागरिकांकडून कचरा गाडीत टाकण्यासाठी 100 रुपयांची मागणी करत आहे. 100 रुपये दिल्याशिवाय कचरा गाडीमध्ये टाकू देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. गाडीत नंबर ते सांग ना मला काय नाव आहे तुझं? रंगपंचमी खेळून शेततळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. मिरज तालुक्यातील सुभाष नगर इथे ही घटना घडली आहे. क्षितिज कुमार क्षीरसागर असं तरुणाचं नाव असून तो वैद्यकीय शिक्षण घेत होता. भिवंडी तालुक्यात घरत कंपाऊंड परिसरातील कापडी चिंध्यांच्या गोदामाला आग लागली आहे. या आगीत 2 कापडी चिंध्यांचे गोदाम जळून खाक झालेत. दरम्यान अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये आझाद चौकातील दुकानांना पहाटे भीषण आग लागली आणि आगीमध्ये 10 ते 12 दुकानं जळून खाक झाली आहेत. लाकडाच्या दुकानांना आग लागल्यामुळे काही क्षणातच आगीनं भयंकर स्वरूप धारण केलं होतं. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू असून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यशही आलं. धाराशिवमध्ये विविध ठिकाणच्या टॉवरचं साहित्य चोरणाऱ्या आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 1,65,000 रुपये किमतीचं इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि एकूण 2,35,000 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. सांगलीच्या मिरजेमध्ये पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एका 4 चाकीत थांबलेल्या तिघांना ताब्यात घेऊन झडती घेतली गेली तेव्हा त्यांच्याकडून 1 देशी बनावटीची पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं आढळून आली. चौकशी दरम्यान 25 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. अमरावतीत मध्यवर्ती कारागृहात काही कैद्यांमध्ये जबर मारहाण झाली आहे. या मारहाणीत 3 ते 4 कैदी जखमी झालेत. जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली गेली आहे आणि 16 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सामदा लघु प्रकल्पाजवळ कोळसा व्यावसायिकासाठी अवैधपणे मोठी वृक्षतोड केली जाते. या वृक्षांच्या लाकडापासून आतापर्यंत शेकडो क्विंटल कोळसा तयार करण्यात आला आणि त्यामुळे लघु पाटबंधारे विभागानं यात लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्याच्या कोंढव्यातला एक राडा समोर आलाय ज्यात अट्टल गुन्हेगारांमध्ये हाणामारी झाली आहे. गाडी लावण्यावरून गणेश रागपसरे आणि फरहाद या दोघांमध्ये वाद झाला आणि यावेळी गाडीतील हत्यारं बाहेर काढत एकमेकांवरती वार करण्यात आले. सांगलीत वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीनं कुत्र्यांना घेऊन वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले. वन विभागाला या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर याच्यावरती कारवाई करण्यात आली. चिमण्यांचे पर्यावरणीय संतुलन महत्त्व लक्षात घेता दरवर्षी 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. याच विशेष दिनाच्या निमित्तानं नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीनं ऑनलाईन चिमणी गणना अभियान राबवण्यात येते. नांदेडच्या साकूर बंधाऱ्यात रेती वाहतूक होत असून महसूल प्रशासन आणि पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीये. वाहतूक करणाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारच्या पावत्या नसताना हे रेती चोर रात्रंदिवस चोरट्या मार्गाने रेती विकतात आणि त्यामुळे आता प्रशासनानं याकडे दुर्लक्ष न करता कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहापूर रस्त्यावरती एसटीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्यानं बसलाही आग लागली. ही घटना मुरबाडमधील कुडवली इथे घडली आहे. बसची स्टेअरिंग लॉक झाल्यानं अपघात झालाय. तर या बसमध्ये विद्यार्थ्यांसह 60 ते 65 जण प्रवास करत होते. जखमींवरती आता मुरबाड इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोलीत वाळू तस्करांनी महसूल प्रशासनाच्या तलाठ्यावरती प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झालाय. मालेगाव राज्यमार्गावरील वाळू न भरलेल्या टिप्परसह चालकाला पकडलं गेलं. मात्र अचानक वाळू तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यावरती हल्ला करत मारहाणही केली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांसहच अरबी समुद्रात आंदोलन करणार होते. मात्र मुंबईकडे कूच करण्याआधीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेतलाय आणि यावेळी तुपकर यांनी संतप्त भावना व्यक्त करत सरकारवर टीकाही केली आहे. रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांना अटक केल्यानंतर काही तुपकर समर्थकांनी मुंबई पोलिसांची नजर चुकवत अरबी समुद्रात उतरून बोटीत बसून आंदोलन सुद्धा केलं. यावेळी समर्थकांनी सातबारा तसंच सोयाबीन आणि कापूस अरबी समुद्रात टाकत शेतकरी कर्जमुक्त होणारच अशी घोषणाबाजी केली.